हाय नमस्कार श्रोते हो, मी आलचे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या मुलाखती घेत असतो आणि त्यांचे अनुभव जाणून घेत असतो आणि त्यांच्या अनुभवातून बरेच काही शिकण्याचा प्रयत्नही करत असतो. तर आज माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत संतोष दगडे सर. सरांविषयी सांगायला गेलं तर बरंच काही आहे. त्यांना आपण फक्त त्यांचं नाव घेण्यापूर्वी नावा अगोदर लागतं एव्हरेस्ट वीर. खरं तर खूप मोठं काम सरांनी केलेलं आहे आणि सध्या ते कर्जतमध्ये राहत आहेत आणि मॉनिटरिंगचा कोर्स बेसिक आणि ऍडव्हान्स त्यांचा झालेला आहे. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गिर्यारोहणाची आवड असल्यामुळे आपल्या याच छंदाचं रूपांतर त्यांनी व्यवसायात करताना त्यांच्या मिसेसची त्यांना त्याच्यात साथ मिळाली आणि आउटडोर ऍडव्हेंचर टुरिझम या नावाने सुद्धा त्यांनी कंपनी सुरू केली. त्यांनी 14 हिमालयन शिखरांवर भारताचा तिरंगा फडकवलेला आहे. तसंच हिमालयन मोहिमा ज्या आहेत त्या यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. सह्याद्री मधल्या आपल्या 200हून अधिक किल्ल्यांना भेटी दिलेल्या आहेत. मनाली, लेह, मुंबई, गोवा, स्पीत व्हॅली यांसारख्या 16 सायकलिंग मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. सह्याद्री मधल्या 87 सुळके दॅट इज रॉक क्लाइम्बिंग ह्या सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेत. आणि 17 मे 2023 साली 1:55 बरोबर सर. तर याच दिवशी सागर माथा म्हणजेच माउंट एव्हरेस्ट जो की 29,035 फूट उंच आहे त्यावरती तिरंगा व शिवछत्रपतींचा भगवा त्यांनी फडकवलेला आहे. या व्यतिरिक्त त्यांचं सामाजिक कार्य सुद्धा चालतं. या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आज आम्ही आमचं खूप मोठं भाग्य मानतो की आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये एव्हरेस्ट वीर स्वतः संतोष सर आलेले आहेत. सर तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM वरती. तर सर खरं तर हे खूप मोठं काम आपल्या देशासाठी ज्याने आपल्या देशाचं नाव एका वेगळ्या स्तरावरती जाईल, आपल्या मराठी माणसाचं नाव एका वेगळ्या उच्च स्तरावरती नेऊन तुम्ही ठेवलेलं आहे. खरं तर त्यासाठी तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन आहे. म्हणजे आज 2 वर्ष झाली आहेत पण ती घटना किंवा असं म्हणतात की इतिहासात नाव कोंदण्यासारखी ती गोष्ट आहे आणि ती तुम्ही केलेली आहे. खरं तर सुरुवात आपण करूयात. तुमचं बालपण कसं होतं आणि बालपणाबरोबर या गोष्टींची आवड, गिर्यारोहणाची वगैरे आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? नक्कीच एक तर मला पूर्वीपासूनच गिर्यारोहणाची आवड तयार झाली. म्हणजे 6वीत असताना पहिला एक ट्रेक केला कर्जत जवळ एक पेठ केला आणि सुरुवात झाली म्हटलं अरे वा छान आहे. म्हणजे पहिला ट्रेक झाला आणि 6वीत असताना एवढ्या लहानपणावर ट्रेक केला. त्याच्यामुळे काय झालं की एक वेगळं वळण तयार झालं की अभ्यासात थोडा हुशार व्हायला लागलो आणि असं वाटलं की अरे वा हे छंद खूप छान आहे हा. म्हणजे इतर छंदांपेक्षा हा जरा मजेशीर आहे. चांगलं जंगलात फिरता येतं, किल्ले बघता येतात आणि मनसोक्त तिथे फिरता येत होतं. म्हणजे कोणाची असं भीती नव्हती की अरे हे करू नको ते करू नको. आणि मग असं हळूहळू करत शाळामध्ये कॉलेजमध्ये असताना मग एक एक ट्रेक चालू झाले आणि मग असं वाटलं की अरे आपण इथंच थांबून फायदा नाही, तर आपण आता याच्या पुढे आणखी याचे कोर्सेस आहेत ते पण केलं पाहिजे. मग एखाद्या छोट्या संस्था आहेत की ज्यांच्यामध्ये आम्ही कॅम्पिंग करता जायला लागलो. 3 दिवसाचा कॅम्प, 2 दिवसाचा कॅम्प, तिथला अनुभव घेतला आणि मग आता स्वतः प्रशिक्षण घेणं गरजेचं होतं कारण सेफ्टी खूप महत्वाची असते. आणि मग आपण हे सगळं क्षेत्र जे करत असतो म्हणजे गिर्यारोहण वगैरे, तर ह्याच्यामध्ये आपण आपली सेफ्टी आणि लोकांची सेफ्टी कशी घेता येईल याचा पण आपल्याला अनुभव असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी कोर्स एक मनाली म्हणून मनाली येथे बेसिक कोर्सला गेलो. तिथं तो कोर्स झाला. त्यानंतर मग असं वाटलं अरे आता अजून एक पुढचा कोर्स घ्यायला पाहिजे. तिथे A ग्रेड मिळाल्यावर म्हटलं मग चला मग ऍडव्हान्स कोर्सला गेलो. असं करत कोर्स पूर्ण केले आणि मग असं वाटलं की आता हिमालयात जेव्हा 1990 मध्ये पहिल्यांदा एक सारपास म्हणून हिमालयाला ट्रेक केला आणि मग तेव्हा कळलं की अरे बर्फ सह्याद्री बरोबर हिमालय सुद्धा खूप सुंदर आहे. आणि मग ती जी काय वाटचाल चालू झाली ती अजूनही चालूच आहे. म्हणजे 6वीला असताना बरोबर 6वीला असताना आपल्याला साधं किल्ल्यावरती जरी चढायचं म्हटलं तरी पायाला गोळे येतात, हातपाय दुखू लागतात किंवा थकवा जाणवतो या वयातच. म्हणजे असं म्हणतात की ते एक इनबिल्ड टॅलेंट असावं किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं काहीच तुमच्यासोबत झालं असावं इतक्या लहान वयामध्ये. पण सर या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या घरच्यांकडून, म्हणजे आपण सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये बोलतोय म्हणून आता घरच्यांचा विषय निघाला की घरच्यांकडून मग कसा प्रतिसाद मिळत गेला? कारण ह्या सगळ्या फार वेगळ्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं किंवा फॅमिलीचं आपलं स्वप्न असतं की माझ्या मुलाने एक छान जॉब करावा, एवढे पैशाची नोकरी करावी आणि सेटल व्हावं किंवा या सगळ्या गोष्टी. मग या सगळ्या प्रश्नांना तुम्ही कसं सामोरं गेलात किंवा काय? खरं तर घरातून तसा सपोर्ट होताच की काहीतरी चांगलं काम करतोय, शिक्षण शिकतो पण चांगलं काम करतोय. पण शिक्षण झाल्यावर ग्रॅज्युएशन संपल्यानंतर असं वाटतं की आता आपण स्वतःहून काहीतरी केलं पाहिजे, नोकरी केली पाहिजे. पण
गिर्यारोहण हा छंद जोपासणारा माणूस मला वाटतं माझ्यापेक्षा असे बरेच जण असतील की अशी माणसं आहेत की ज्यांना एकदा का या क्षेत्रात माणूस वळायला गेला किंवा डोंगरात फिरायला आला की त्याला 8 तास एका ठिकाणी काम करून बसणं आणि ते अवघड होतं. आणि मग असा विचार केला की हेच जर आपण 8 तास जिथे आपल्याला 4 पैसे मिळणार आहेत की जो काय पेमेंट मिळणार आहे त्याच्याऐवजी आपण याच्यातून काय करता येईल याचा अभ्यास केला. आणि मग अशा बऱ्याचशा पूर्वीच्या काही कंपन्या होत्या त्यांच्यावर काम करायला सुरुवात केली. मग त्यातून मग सुरुवात झाली की अरे इथून पण छान छान पैसे मिळत आहेत आणि अर्निंग होत आहे. आणि मग म्हटलं नाही आता आपण आपलं स्वतःच पण काहीतरीच केलं पाहिजे. बरोबर. आणि मग मुलांसाठी कॅम्प चालू केले आणि 3 दिवसाचे 4 दिवसाचे 7 दिवसाचे कॅम्प. आणि सह्याद्रीतला बराचसा अनुभव असल्यामुळे मुलांना ट्रेनिंग देणं गरजेचं होतं. आपल्यासारखी मुलंही तयार झाली पाहिजे, एक क्षेत्र वाढीस लागलं पाहिजे. मग त्या दृष्टीने सुरुवात केली. मग हळूहळू कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जी लोक असतात त्यांच्यासाठी काही टीम बिल्डिंग गेम्स असतात, काही त्यांच्या कॉन्फिडन्स लेवलचे काही गेम ऍक्टिव्हिटी असतात त्या चालू केल्या. त्याच्यामुळे हळूहळू मग ती कंपनी असं वाटायला लागली की आता आपल्याला चांगलं अर्निंग होतंय. आणि मग त्याच्यामध्ये घरच्यांची सगळी चांगली साथ होती. फक्त म्हणायचे की अरे जे काय करतो ते चांगलं कर, म्हणजे तुझं भविष्य तुझ्या हातात ते तुला माहिती. बरोबर. आणि असं वाटलं नव्हतं की अरे आपल्याला घरचे काहीतरी कुठेतरी बांधून ठेवतायत. कारण मिसेसची साथ लग्न झाल्यानंतर मिसेसनी बऱ्यापैकी चांगली साथ दिली. कारण तिची नेहमीच साथ असते आणि पुढेही असतेच, म्हणजे कधी काही गोष्ट नवीन करायची म्हटलं की. तर त्यामुळे असं कुठेही मला असं जाणवलं नाही की अरे मला कुणीतरी बांधून ठेवतंय किंवा घरातल्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. सो म्हणजे काय की अजून काय हवं नाही का, म्हणजे घरातल्यांचा जर इतका चांगला सपोर्ट आपल्याला मिळत असेल तर कोणतीही गोष्ट करताना जे काही अडथळे येत आहेत किंवा संकट येत आहेत ते आपण त्या आलेल्या आव्हानांना आपण सहजरित्या सामोरं जाऊ शकतो ज्या वेळेला घरचे सोबत असतील. आणि टचवूड तुमच्या बाबतीत अगदी तसंच झालं की फॅमिलीची खूप चांगली सोबत तुम्हाला मिळाली. या व्यतिरिक्त तुम्ही ज्या वेळेला लहान होतात किंवा सुरुवात केली ट्रेकिंग करायला, किल्ले सर करायला, त्यावेळेला असा कधी विचार आला होता की आपण एक दिवस एव्हरेस्ट सुद्धा सर करू? येस, प्रत्येक गिर्यारोहकाचं एक स्वप्न असतं की म्हणतात ना की प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नवीन अचिव्हमेंट असते. तसंच आहे. मलाही असंच वाटलं होतं की प्रत्येक गिर्यारोहकाला वाटतं की अरे आपण एक ना एक दिवस हे शिखर सर करू, एक ना एक दिवस ते शिखर सर करू. पण एव्हरेस्ट ही सगळ्यांचं एक स्वप्न, म्हणजे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. त्यातले सगळ्यांचे स्वप्न साकार होतं तर नाही होत. पण म्हणतात ना की एक ते डेडिकेशन लागतं किंवा आपल्याला करणं आहे. म्हणजे माझं तर लहानपणाचं स्वप्न होतंच की एव्हरेस्ट करणं आहे. पण त्याच्यासाठी तयारी आणि त्याच्यासाठी लागणारा आर्थिक पाठबळ खूप महत्वाचं आहे. कारण आपल्यासारखं माणूस एव्हरेस्ट करायचं म्हटलं की पहिला आर्थिक गोष्टीवर लक्ष दिलं जातं. बरोबर. आणि एक सर्वसामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून माणूस जर एव्हरेस्ट करायला चालला असेल तर मग त्याला बऱ्याच अडचणीला तोंड द्यावं लागतं. बरोबर आहे. पण एक 20 वर्षापूर्वी बघितलेलं स्वप्न होतं की अरे मला एव्हरेस्ट करायचंय, कधी होईल माहिती नाही, पण ते स्वप्न शेवटपर्यंत ठेवलं होतं म्हणा. आणि त्या दृष्टीने मी वाटचाल करत होतो. नक्कीच. असं म्हणतात की आपलं ध्येय आपल्याला माहित असेल आणि त्या दिशेने आपण सातत्य ठेवून जर वाटचाल करत राहिलो तर ते ध्येयपूर्ती होते, हे काही खोटं नाहीये, अगदी खरंय. आणि तीच गोष्ट, तीच बाब तुमच्या बाबतीत घडली आहे. त्यामुळे खरंच खूप छान आहे. श्रोते हो, आज आपण एव्हरेस्टवीर श्री संतोष दगडे यांच्यासोबत छान गप्पा मारत आहोत. ही मुलाखत खूप छान रंगली आहे. सुरुवातीलाच माझा इंटरेस्ट जो आहे तो खूप जास्त वाढलेला आहे की बऱ्याच गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत आणि अर्थात तुम्हालाही त्या जाणून घ्यायच्या असतील. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संतोष दगडे सर, एव्हरेस्टवीर. आणि त्यांच्यासोबत या पुढच्या गप्पांचा सिलसिला जो आहे तो आपण असा सुरू ठेवणार आहोत. पण या छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोतेहो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज आपल्यासोबत आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत एव्हरेस्टवीर संतोष दगडे सर. आणि सरांसोबत आपण छान गप्पा मारतोय. ब्रेक पूर्वी आपण पाहिलं की सरांनी पहिला ट्रेक कधी केला होता आणि त्यानंतर त्यांना ही आवड कशी निर्माण झाली किंवा काय. सर, तुम्ही ट्रेकिंगला सुरुवात केल्यानंतर तुम्ही ऑफकोर्स तुम्ही त्याचे कोर्स पण केलेले आहेत, पण सुरुवात जी आहे ती तुमची कशी झाली, म्हणजे किल्ले किंवा काय कसं? येस, ऍक्च्युली मी ट्रेकिंग करत असताना
ना सह्याद्रीतला आणि सह्याद्री खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे ट्रेकिंग चालू करताना प्रत्येक कुठेतरी जंगलामध्ये फिरायला जातो. हम्म. त्याच्यासाठी ट्रेकिंग हा सुरू होतो. मग त्यात ट्रेकिंगले वेगवेगळे प्रकार येतात. म्हणजे कोणी पक्षी निरीक्षण करता जातो, कोणी किल्ले दर्शन करता जातो, कोणी इतिहासाची माहिती गोळा करायला जातो किंवा काही तिथल्या झाडांचा अभ्यास करायला जातो. तर अशा प्रकारे लोक वेगवेगळे साठी ट्रेकिंगला जंगलामध्ये जातात. पण माझा हा वेगळा विषय होता की मी ट्रेकिंगला म्हणजे मला नुसतं ट्रेकिंग होतं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याबरोबर किल्ल्यांची माहिती गोळा करणं, किल्ल्यांवर जाणं आणि अचिव्हमेंट करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतिहासाचा थोडा अभ्यास करायचा, हा आवडीचा छंद तयार झाला होता. आणि त्याच्याचबरोबर मग त्याच्यामुळे खुणावत गेलं की अरे रॉक क्लाइम्बिंग म्हणजे हे एक असं रॉक क्लाइम्बिंग म्हणजे किल्ला चढणं आणि एखाद्या अवघड वाटेवरून वर चढणं, बरोबर, हे जरा जास्त खुणावत गेलं. त्यामुळे मग सुळके सर करणं, मग त्या एखाद्या अवघड वाटेवरनच कसं वर चढायचं किल्ल्यावर, मग ती वाट कशी शोधून काढायची, असा हा छंद सुरुवात झाली. आणि मग मित्रांबरोबर अशा गोष्टी हळूहळू तयार व्हायला लागल्या. आणि मग म्हटलं नाही आता आपल्याला म्हणजे काय म्हणतात ना की साहस हे जे असतं ना ते मनापासून लहानपणापासून असं रुजत गेलं की अरे आपण हे केलं पाहिजे, नवीन काहीतरी केलं पाहिजे. आणि नेहमी ही लहानपणापासूनची सवय होती की प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी केलं गेलं पाहिजे, तरच त्याच्यामध्ये आपला कॉन्फिडन्स किंवा आपण काहीतरी करतोय त्याचा आनंद मिळतो असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे काय की तुम्हाला ती गोष्ट कितपत हवी आहे किंवा तुम्हाला असं म्हणतात ना एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला भूक असते, ती भूक तुमची केवढी आहे. किंवा मी बरेच जण आज आपण बघतोय की फिरायला म्हणून ट्रेकिंगला जातात आणि मग सरळ सांगतात की आम्ही ट्रेकिंग करतो. म्हणजे एक दोनदा फिरायला जाणं म्हणजे ट्रेकिंग करणं किंवा एक दोन वेळा फक्त जाऊन आलं म्हणजे ते मी ट्रेकिंग करायला लागलो असं सांगण्याचा भाग नाहीये. तर अभ्यासपूर्व ट्रेकिंग करणं किंवा विविध गोष्टींची माहिती गोळा करणं आणि त्या विषयाची आवड निर्माण होणं हेही तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्या आहेत त्या सुद्धा पाहिलेल्या आहेत, जवळून अनुभवलेलं आहे सह्याद्री. तुमच्या नजरेतून सह्याद्री कसा आहे? माझ्या नजरेतून बघितलं तर सह्याद्री खूप छान आहे, सुंदर आहे आणि तेवढाच कणखर आहे. त्याच्याजवळ तुम्ही जेवढा प्रेमाने जाल तेवढा तो तुम्हाला प्रेमाने जवळ घेतो आणि अंगाखांद्यावर खेळण्यास मदत करतो. परंतु जर तुम्ही त्या दृष्टीने जर त्याची सेफ्टी किंवा स्वतःची काळजी न घेता त्याला जर इजा पोचवत असाल तर तो तेवढ्याच तुम्हाला लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण असं की कारण हे गड किल्ले ज्या वेळेला बनवले गेले, जे सगळे किल्ल्यांची जी माहिती गोळा केली झालेली आहे किंवा तयार झालेली ती योग्य काम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती योग्य कामासाठीच तयार झालेली. स्वराज्य म्हणजे जे काही स्थापन करण्याकरता किंवा तिथल्या सैनिकांना राहण्याकरता, मावळ्यांना राहण्याकरता आणि आपलं रक्षण करण्याकरता ते गड किल्ले तयार झाले. पण जर आपण आत्ताच्या काळात ते असं होत नाही. आता लोक काही करतात म्हणजे त्याच्यावर डीजे लावणं, गाणी म्हणणं किंवा प्लास्टिक किंवा चुकीच्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे कदाचित त्या गोष्टी जास्त मग त्या आता सह्याद्रीला जास्त त्या त्रासदायक होतात असं कधी कधी वाटतं. आणि मला असं वाटतं का सह्याद्री खरंच खूप सुंदर आहे आणि लोकांनी फिरलं पाहिजे आणि ट्रेकिंग नक्कीच केलं पाहिजे. क्या बात आहे. सह्याद्री विषयी तर जाणून घेतलं. सह्याद्री नंतरची म्हणजे आपल्या हक्काच्या ठिकाणची ओढ हिमालयापर्यंत कशी पोहोचली तुमची? येस, हा खूप छान प्रश्न आहे. म्हणजे हिमालयामध्ये माझं बघा सह्याद्रीमध्ये जाणारा माणूस हा हिमालयात जातोच, कारण तो त्याला खुणवत असतो की अरे आता ही स्टेप तू चढलायस काय, 3000 फूट क्लाइंब केलंय, मग आता त्याच्या पुढे काय आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर कळसुबाई म्हणून आहे महाराष्ट्रातील. तर ते शिखर एकदा सर केलं की मला अरे मी कळसुबाई शिखर महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर सर केलं, मग आता मला याच्या पुढचं अजून काय. म्हणजे गिर्यारोहकाला नेहमी उंची खुणावत राहते. बरोबर. आणि ती उंची खुणावत असताना त्यांनी स्वतःची काळजी घेणं आणि इतरांची काळजी घेऊन तिचा पालन करणं खूप गरजेचं आहे. तसंच आहे, मी हिमालयात सुरुवात केली तेव्हा मी तुम्हाला म्हटलं की 1990ला पहिला सारपास म्हणून एक हिमाचल मधला एक ट्रेक आहे मनाली जवळ, आणि तो जेव्हा केला तेव्हा असं वाटलं की अरे वा खूप सुंदर आहे हा ट्रेक. तिथली जी देवदार, पाईन, वृक्षांची जी काही झाडं आहेत ती बघताना किंवा तिथलं नेचर बघताना आणि बर्फातून चालण्याची मजा जी आहे ती वेगळी होती. मग त्याच्यातला जास्त ॲडव्हेंचर जाणवायला लागतं की अरे हे खूप छान, हे जास्त ॲडव्हेंचर. मग आपण सुरुवात करतो की अरे नाही मला मग एक ट्रेक झाला, पण नुसतं ट्रेक झाल्यानंतर थांबवलं तर त्याच्यासाठी आपण लागणारे सेफ्टीचे कोर्स जे मी मगाशी म्हटलं ते 26 दिवसाचा एक कोर्स असतो, बेसिक कोर्स, तो पहिल्यांदा केला कारण ते गरजेचं होतं. आणि मग आपण हिमालयात जास्त मोहिमाक सुरुवात केली.
क्या बात आहे. सरांचा आपण हिमालयातला प्रवास जो आहे तो हळूहळू जाणून घेतोय, पण अर्थात इथे वेळ झाली एका विश्रांतीची. आता मूळ आपण एव्हरेस्टकडे सुद्धा येणार आहोत, की एव्हरेस्ट पर्यंत ते कसे पोहोचले किंवा तिथपर्यंत पोहोचण्याचा जो काही खडतर रस्ता होता तो त्यांनी कसा पार केला, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. श्रोते हो, आजच्या आपल्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत एव्हरेस्ट वीर संतोष तगडे सर, आणि सरांसोबतची ही छान मुलाखत आपण ऐकणार आहोत या विश्रांतीनंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत एव्हरेस्ट वीर स्वतः संतोष तगडे सर, आणि सरांसोबत आपण छान गप्पा मारत आहोत. ब्रेक पूर्वी आपण पाहिलं की सरांची आवड जी होती ती हिमालयाकडे कशी वळली, किंवा हिमालयामध्ये त्यांनी कसे वेगवेगळे ट्रेकिंग सुरू केले किंवा काय, आणि कशा पद्धतीने त्यांनी त्यांचा कोर्स पूर्ण केला. सर, यानंतर तुम्ही एव्हरेस्ट आता आपल्याला सर करायचं आहे, किंवा एव्हरेस्ट आता आपल्याला पार करायचं आहे, चढायचं आहे वरती एव्हरेस्ट वरती, आणि तिकडे आपल्या भारताचा झेंडा फडकवायचा आहे. हे ज्या वेळेला तुमच्या मनात आलं, त्यानंतर तुम्ही तुमच्या मनाची आणि तुमच्या शरीराची कशी तयारी करून घेतली? एव्हरेस्ट करता जो लागणारी जी मेहनत आहे ती, म्हणजे जी प्रॅक्टिस होती, ही खूप महत्त्वाची होती. आणि त्याच्यासाठी नुसतं एक दिवसाचं हे काम नव्हतं, किंवा 2 दिवसाचं किंवा 2 महिन्याचं नाही, तरी कमीत कमी आम्ही हे स्वप्न होतं 20 वर्षापूर्वी. बरोबर. आणि त्याच्या दृष्टीने कधी होईल हे माहिती नव्हतं, पण त्या दृष्टीने वाटचाल चालू झाली होती. म्हणजे प्रत्येक शिखर छोटं शिखर करायचं, म्हणजे 20,000 फुटाचं असेल किंवा 18,000 फुटाचं एखादं शिखर सर करायच्या आधी त्या दृष्टीने बघत होतो की नाही, आपल्याला एक ना एक दिवस एव्हरेस्ट शिखर सर करायचं असेल तर आपल्याला आत्तापासूनच ही प्रॅक्टिस केली पाहिजे. आत्तापासून ह्या छोट्या शिखरांवर आपण जास्तच कम्फर्टेबली क्लाइम्बिंग केलं पाहिजे, त्या दृष्टीने करत होतो. आणि पुढे मग जेव्हा सुरुवात झाली की आता एव्हरेस्ट करायचं आहे, तर 2022ला एक शिखर सर केलं कारगिल क्षेत्रातील नून म्हणून, आणि त्याच्यानंतर ठरवलं की आता आपण एव्हरेस्ट करू शकतो. 7,000 मीटरच्या वरचं ते शिखर आहे. त्याच्या वेळेला लक्षात आलं की आपण जर ते काय विदाऊट ऑक्सिजन ते शिखर सर करू शकतो, तर आपण पुढे जाऊ नक्की करू शकतो. मग त्या दृष्टीने आम्ही जे काही मित्र होतो आम्ही लगेच सुरुवात केली. आणि त्यामुळे काय झालं, सतत मग ट्रेकची स्पीड वाढला, म्हणजे सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग वाढत गेलं. दर शनिवार रविवार ट्रेकला जाणं, त्याच्यामध्ये 20 किलो 25 किलो वजन पाठीवर घ्यायचं. सायकलिंग रेग्युलर करत होतो, त्यामुळे सायकलिंग पण ठेवलं. म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये म्हटलं तर पहाटे 4 वाजता उठायचं, 4 ते सकाळी 9, म्हणजे काय सकाळच्या वेळ मेडिटेशन, योगामध्ये अर्धा पाऊण तास. त्याच्यानंतर 20-25 किलो वजन घ्यायचं, सायकल घ्यायची, आणि छोट्या कर्जतजवळ एक छान हिल आहे त्या तिथे प्रॅक्टिस करायची, म्हणजे सकाळी धावत जाऊन वर चढायचं, परत खाली यायचं, असं होतं. त्याच्यानंतर सायकलिंग 70-80 किलोमीटर रोज सायकलिंग करायचं, आणि मग परत 7 ते 9 वाजेपर्यंत सकाळी जिममध्ये वर्कआउट करायचं. हा सकाळचा टायमिंग असायचा. दिवसभर परत मग थोडं फंडिंग करता बाहेर पडायचं, कोणाकडे भेटता येईल किंवा कोणा आर्थिक बाजू बळकट करण्याकरता. आणि संध्याकाळी परत 5 वाजता मग स्विमिंग, मेडिटेशन, पाण्याखाली बसून स्विमिंग पूलमध्ये एवढा वेळ आपल्याला खाली पाण्याखाली बसून बसता येईल आणि आपलं प्रेशर पाण्या डोक्यावर घेता येईल पाण्याचं, ते त्याची प्रॅक्टिस करत होतो. नंतर स्विमिंग करायचो, त्याच्यानंतर ड्रम मध्ये बर्फ टाकून ठेवायचा आणि त्याच्यामध्ये बसून बसायचं. अरे बापरे. आणि हे सगळं करत असताना माझी मिसेस याच्यामध्ये त्याचा खूप हातभार होता, कारण ती सतत ह्या करून घेत होती की हे नाही आता हे करायचं. म्हणजे म्हणतात ना, प्रॅक्टिस करते कोच कोणी नव्हतं, म्हणजे मला कोच कोणी नव्हतं, म्हणजे मी स्वतःहून या गोष्टी आणि माझ्या मिसेस वगैरे आम्ही ते सांगत होते की नाही हे केलं पाहिजे, आता तुम्हाला हे करणंच आहे, आणि त्यामुळे ते करून घेत होते. म्हणजे त्या मोटिवेशन ठरल्या. येस. असं ना की काही आपण एखादी गोष्ट पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असतो, आणि ती गोष्ट पूर्ण करत असताना अशी साथ कोणाची मिळते तर आपला उत्साह अजून वाढतो. आणि मित्रांची साथ त्याच्यासाठी खूप ती पण होतीच, कारण मित्र पण त्यासाठी बाबा आज हे करायचं, उद्या ते करायचं, गाडी घेऊन तिकडे जायचं, मग ते बरोबर असायचं. म्हणजे ही सगळी एकट्याच काम नाही एव्हरेस्ट सरकार, त्यासाठी तुम्हाला पाठबळ पण असावं. येस सर, तुम्ही सांगितले की तयारी कशी केलीत किंवा काय. आपण प्रॅक्टिकली जर आता बोलायचं गेलो तर तुमच्या तोंडून आता नुकतंच आलं की आर्थिक पाठबळ लागणं, पाठबळ तितकंच गरजेचं आहे.
तर आता मला जर एव्हरेस्ट उद्या सर करायचं आहे तर आर्थिक पाठबळ अर्थात ते कशासाठी आणि कितपत लागू शकतं, कारण मला असं वाटतं बऱ्याच श्रोत्यांना या गोष्टी माहीत नाहीयेत किंवा इतकी त्यांना माहिती या विषयी किंवा क्षेत्राविषयी अजून नाहीये. तर मला जर आता सपोज एखाद्याने एक गिर्यारोहकाला आवड आहे आणि त्याला एव्हरेस्ट सर करायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पैसा किती आणि कशासाठी लागतो आणि एकंदरीत तुमचा जो काळ आहे, जो काही पिरियड आहे तो सर करण्यासाठीचा, तो कितपत असतो? साधारण तर आपण आर्थिक बाजूकडे येऊ. आर्थिक बाजू ही महत्वाची. मला अशी म्हटलं की साधारण बघा, नेपाळ गव्हर्नमेंटची जी फी आहे तिकडे जाण्यासाठी म्हणजे एव्हरेस्ट सर करण्यासाठी, तिथे जे शिखर आहेत प्रत्येक शिखराला वेगळी फी लावलेली आहे त्यांनी नेपाळ गव्हर्नमेंट. आणि नेपाळ तिथे गेल्यावर त्या प्रत्येक शिखरांची तुम्हाला फी भरणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला तिथे ते शिखर सर करण्यासाठी परमिशन दिली जाते. तर साधारण एव्हरेस्ट आता सगळ्यात उंच जगात आलं, साधारण 12.5 लाख रुपये त्याची फी आहे. आणि ती भरणं तुम्हाला नुसती फी ती भरणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ती परमिशन दिली जाते. त्याच्यानंतर तुमचे कपडे आहेत, शूज आहेत, यालाच जवळजवळ तुमचे 7 ते 8 लाख रुपये. हे मी नॉर्मल गोष्टी बोलतो, म्हणजे सगळ्यात कमीत कमी ह्याच्यामध्ये चाललेल्या गोष्टी बोलतो. कारण आपण एवढा खर्च जास्त म्हणजे एखादे शूज चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे की थोडं लो क्वालिटी घ्यायची हे आपण ठरवायचं, मग आपण त्याच्यात ऍडजस्ट करायचं. मग आम्ही तसं केलं की मीडियम साईज थोडं शूज घेऊ, पण हेवी नको घ्यायला कारण एवढं कॉस्ट जास्त यायची. असं करून करून आपला जो म्हणजे शूज असतो, फेदर जॅकेट असतो किंवा आणखीन बरेच कपडे असतात, तर हे सगळं करत असताना साधारण 8 ते 7.5-8 लाख रुपयाचा खर्च त्याच्यात. त्याच्यानंतर तुम्हाला फूड आहे, फूडचा खर्च आहे. तिथल्या एखाद्या कंपनीबरोबर जर तुम्ही हे सगळं करत असाल तर त्यांना तुमची फी देणं गरजेचं आहे, ते पैसे द्यावे लागतात. म्हणजे तुमचं राहण्याचं खाण्याचं सगळ्या गोष्टीचे तुम्हाला ते प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर ते करत होतं की लोकल गाईड म्हणजे शेर्पा म्हणून जो असतो, जो तुम्हाला तुमच्या बरोबर तो कंपल्सरी घ्यावा लागतो, तो त्याची फी तुम्हाला द्यावी लागते. असं करून साधारण 40-45 लाखाचा साधारण खर्च तुम्हाला जातो. आणि हा मी नॉर्मल म्हणतो, बेसिक मधला बेसिक टू बेसिक मध्ये म्हणतो. आणि हा सगळा तुम्हाला तो खर्च करावा लागतो. आणि तो केल्याशिवाय तुम्हाला तुमची शारीरिक जरी गोष्ट चांगली असेल, तुम्ही मानसिक दृष्ट्या चांगली, पण हा पैसा असेल तरच तुम्ही करू शकता पुढे. म्हणजे खरंच हे मोठं चॅलेंज होतं तुम्हाला सुद्धा की एवढा पैसा उभा करणं. सर खरंच खूप अडचणी आल्या असतील. तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीतून सामोरे गेलात? पैसे ऍक्च्युअली गोळा करण्याकरता अनेक म्हणजे हे आहेत, म्हणजे पर्याय चिकार आहेत, पण आपल्याला योग्य पर्यायाने जाणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस, आणि आपल्याकडे काय होतं की स्पोर्ट्समॅनला प्रॅक्टिस करून ह्या सगळ्या गोष्टीला तयारी करावी लागते, वेळ द्यावा लागतो. आणि तो त्याच्यामध्ये त्याची प्रॅक्टिस कमी पडते. आणि मग इकडे मग तो जो म्हणतात ना की रिलॅक्सेशन, 2 गोष्टींच्या मध्ये माणसाची घुसमट होते. मग असं म्हणते प्रेशर असतं, पैसे गोळा नाही झाले तर आपण जाऊ शकू का, नाही झालं तर नाही जाणार, मग आपण प्रॅक्टिस करायची. पण असं वाटतं की नाही होणार, मग त्याच्याकडे प्रयत्न, माझं असं म्हणणं आहे की शेवटपर्यंत प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. जर आपण म्हटलं की नाही मध्येच नाही होत तर सोडून, तर मग ते नाही होणार. तर तुमची जी एनर्जी आहे, तुमची जी पॉझिटिव्ह थिंकिंग हे खूप गरजेचं आहे. तर ते मी शेवटपर्यंत ठेवलेलं की नाही आपण करू शकू, आपण प्रयत्न करू. म्हणजे जायच्या आधी फक्त 15 दिवस बाकी होते आणि माझ्याकडे फक्त 5 ते 6 लाख रुपये जमा झाले होते. पण काही म्हणजे मग कर्जत मधल्या काही आमच्या इथल्या संस्था आहेत किंवा जी लोक आहेत त्यांनी खूप मदत केली. त्याच्यानंतर मग हळूहळू पैसे गोळा होत. पण किंवा माझे मित्र जे आहेत आमच्याबरोबर होते त्यांनी बऱ्यापैकी मदत केली. म्हणजे तर काही लोकांनी म्हणजे त्याच्यानंतर मिसेसनी वगैरे म्हणजे माझे दागिने, तिचे स्वतःचे दागिने, म्हणजे मुलांचा FD वगैरे किंवा लोन काढले बँकेत वगैरे, अशा सगळ्या गोष्टी करून ते सगळा पैसा उभा केला. आणि मग हा की आता एव्हरेस्टला जाऊ, तुम्ही एव्हरेस्ट सर करू शकता. म्हणजे माणसाला जर एखादी गोष्ट मिळवायची आहे, त्याने जर हे त्याच्या मनाशी अगदी ठाम ठरवलंय, त्याने जर ती जिद्द ठेवली की मला हे मिळवायचे आणि मी मिळवणारच, तर हे जेव्हा मनाशी पक्क झालेलं असतं त्यावेळेला मार्ग हा निघतोच. आणि येस, अर्थात घरच्यांचे मला त्यामध्ये विशेष कौतुक आहे, तुमच्या मित्रांचे विशेष कौतुक करावं असं वाटतंय, कारण त्यांच्या सपोर्टमुळे हे सगळं शक्य झालंय. तर ही झाली पूर्वतयारी की कशा पद्धतीने तुम्ही फंडिंग किंवा काही या सगळ्या गोष्टी उभ्या केल्यात, कशा पद्धतीने सामोरं गेलात. पण सर, त्या व्यतिरिक्त जो तो दिवस होता, तो दिवस कसा होता आणि कशी सुरुवात झाली एव्हरेस्ट चढायला, आणि काही प्रॉब्लेम्स आले का मध्ये, किंवा एकंदरीतच तो अनुभव कसा होता तुमचा?
सण 1 एप्रिलला आम्ही म्हणजे मुंबईतून जेव्हा निघालो, म्हणजे मी शेवटच्या आदल्या रात्री म्हणजे एप्रिलला निघायचं होतं 1 एप्रिलला, आणि 30 मला वाटतं मार्चला. हा. पर्यंत मी पैसे गोळा करण्यास फिरत होतो. अरे बापरे. म्हणजे लोक म्हणजे बाकीचे मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या एक्सपिडिशनला जायचं तर पॅकिंग हे ते, म्हणजे लिटरली खरं सांगायचं तर ज्या रात्री निघायचं त्याच रात्री मी माझी बॅग पॅक केली होती. म्हणजे एवढं धावपळ चालू होती, म्हणजे आज कोणतरी सांगायचं इकडे भेटा तिकडे भेटा, आणि असं असतं ना की स्वतः गेल्याशिवाय लोक हे राहण्यात काय, समोर माणूस दिसला पाहिजे म्हणून मग स्वतः जावं लागत होतं. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ चालू होती. आणि जेव्हा कर्जत टू एअरपोर्टवर जेव्हा जायची वेळ होती तेव्हा तुम्हाला कोण वाटेल की जेव्हा गाडीमध्ये माझे घरचे सोडवायला आले, बरं मी ह्या 2 तासामध्ये मुंबई या ट्रॅव्हलमध्ये घरच्यांना त्यांच्याशी बोलू पण शकलो नव्हतो, म्हणजे झोपलो होतो रिटर्न, इतकं थकलं होतो म्हणजे. आणि जेव्हा आम्ही जेव्हा एअरपोर्टवर गेलो, माझे 3 मित्र आणि मी, जेव्हा निघालो झालं आणि सगळे सोडायला आले होते एअरपोर्टवर आम्हाला असे करायला, परंतु तेव्हा सुद्धा मी असे म्हणजे बऱ्यापैकी असं थकवा जाणवत होतं की अरे आपण एव्हरेस्ट करायला चाललोय पण थकलं, झोप नाही आणि प्रेशर होतं. पैसे गोळा झालेले नव्हते बऱ्यापैकी, जेवढी फी गोळा झालेली तेवढीच पाठवलेली होती, पण अजून बाकीचे पैसे गोळा झाले, या सगळ्या दृष्टीचं प्रेशरच होतं. पण जेव्हा निघालो, जेव्हा नेपाळला जेव्हा पोहोचलो आणि असं वाटलं की आता आलो तर आहे, सुरुवात करावी लागेल. कारण मित्रांनी आणि घरच्यांनी एक सांगितलं होतं की आता तुम्ही जा, बघू आपण पैशाचं काय करा, आम्ही पाठवतो, असा तो एक हे होता. आणि मग हळूहळू ट्रेक पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही नेपाळवरून निघालो आणि काठमांडूवरून दुसरं एक फ्लाईट पकडून लुकला म्हणून आहे, तिथून आपण दुसरीकडे बेस कॅम्प करता सण 10 ते 12 दिवसाचा एक ट्रेक आहे, तो करत आपण बेस कॅम्पला पोहोचतो. बेस कॅम्प सरांनी 17,300 फुटावर एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे. आणि तिथे जेव्हा गेलो तेव्हा तिथे खूप असे बरेचसे टेंट आलेले होते आणि असं वाटलं की अरे आपण आता वेगळ्या दुनियात येऊन थांबलेलो आहे, ॲक्च्युली आता आपण क्लाइम्बिंग करण्याकरता इथे पोहोचलो नाही. सण 15-20 दिवस आम्ही तिथे प्रॅक्टिस करणं म्हणजे गेल्यानंतर, आणि तिथल्या वातावरणाला एकरूप होण्याकरता तुम्हाला तिथे थांबावं लागतं. बरोबर. पण एवढ्या हाईटला, कारण तुम्ही सी लेवलवरून डायरेक्ट मॅच करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी, क्लायमेट्स आणि या सगळ्या गोष्टी. पण अशा त्यावेळेला आम्ही स्वतः सकाळी उठलो की आज कुठलंही छोटं एक शिखर तिथला म्हणजे क्लाइम्बिंग करायला जायचं किंवा प्रॅक्टिसला जायचो, थोडं जरा 2,000 फूट वर जा, परत खाली या, असं हे रोज करायचो. कारण एखाद्या शिडी बांधलेल्या असतात, शिड्यांवर कसं चालवायचं याची प्रॅक्टिस करणं, हे सगळं चालू होतं. परंतु हे सगळं करत असताना तिथलं वेदर म्हणजे जे हवामान आहे त्याचाही तेवढाच अभ्यास करणं गरजेचं होतं आणि त्याच्यानुसार आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागत बदलत राहतं. येस, आणि त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या. पण इतर वेळेला एकदा प्रॅक्टिस झाली की दुपारी लंच नंतर किंवा संध्याकाळी दुपारनंतर पण दिवसभर टेंटमध्ये बसून इतर लोकांचे जे बाकीचे लोक जे आलेले होते तिथे, की जे पहिले येऊन गेलेत आणि त्यांचं झालं नव्हतं आणि ते परत यावर्षी आले, त्यांचे अनुभव ऐकणं हे खूप गरजेचं होतं. आणि त्यानुसार आपल्याला स्वतःला प्रिपेअर करावं लागतं की अरे आपण हे करतोय, आपण ते करतोय, किंवा आता हे केलं पाहिजे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करत होतो आणि सगळ्याच गोष्टी चालू होत्या. आणि स्टेप बाय स्टेप असं वाटलं की आता आपल्याला ज्या दिवशी एव्हरेस्ट करायचं होतं, पण हवामान अतिशय खराब होतं, प्रत्येक वेळेला नेहमी आम्हाला हुलकावणी द्यायचं होतं. पण जेव्हा जेव्हा असं वर चढायची वेळ, जेव्हा सांगितलं गेलं की आता तुम्हाला वर जायचं आहे, त्यावेळेला मी आणि माझे 3 मित्र, आम्ही 4-4 जेव्हा निघालो आणि अजून बरीच टीम होती, लोक शेर्पा लोक होते आणि आणखी बऱ्याचशा टीम्स चालायलाच होते. तेव्हा पहिला बेस कॅम्प 1, कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3, कॅम्प 4 असे एक स्टेप बाय स्टेप आम्ही वर चढत होतो. 26,000 फुटावर कॅम्प 4 म्हणून आहे आणि तो डेथ झोन म्हणून आहे. आणि इथे कसं होय की तुम्हाला इथे प्रचंड हवा चा सामना करावा लागतो. आणि मग त्यावेळेला काय होतं की तुम्हाला तुमची शारीरिक, मानसिक आणि या सगळ्या दृष्टीने तुम्हाला संतुलन राखावं लागतं. बरोबर. कारण तुम्ही 26,000 फुटापर्यंत तिथे पोहोचलेला असतात आणि हवेचा प्रेशर प्रचंड असतं, त्यात ऑक्सिजन लावलेला असतो, तुम्हाला हे सगळं तुमच्या पाठीवरचे वजन असतं, सगळं ते सगळं फूड हे ते घेऊन तुम्हाला प्रिपरेशन करावं लागतं. आणि अशा वेळेला खाणं कमी झालेलं असतं, आपलं जे फूड असतं बेस कॅम्पपर्यंत तुम्हाला नॉर्मल फूड मिळतं, डाळ, राईस वगैरे किंवा भात वगैरे, पण इथे पुढे तुम्हाला फक्त मग ड्रायफ्रुट्स, सूप आणि काय चॉकलेट्स वगैरे याच्यावर हळूहळू पुढे जावं लागतं. बरोबर. त्यामुळे काय होतं की तुमची शारीरिक जी स्थिती आहे ही तुम्हाला कणखर बनवून थोडं ठेवावं लागतं. थोडं तुम्ही आणि हाईटवर थोडं जरा हा त्रास होतो की डोकं दुखणं,
वॉमिटिंग होणं किंवा जर तुम्हाला ॲक्लिमेटाईज झाला नाही त्या वातावरणाला तर मग या गोष्टी त्या व्हायला लागतात. आणि मग एव्हरेस्टसारख्या ठिकाणी असं होतं की अरे आपण एवढं करून आलो आहे तर आपल्याला फिट राहणं आहे. म्हणजे एकदा तर आम्ही जायच्या एव्हरेस्ट सर करायच्या आधी बेस कॅम्पवरून कॅम्प 1 कॅम्प 2 पर्यंत जाऊन परत बेस कॅम्पला पण आलेलो. ही प्रॅक्टिसचा भाग बापरे, आहे. हा. कारण त्यावेळेस तुम्ही स्वतःला ॲक्लिमेटाईज झालं असाल तर तुम्ही परत त्या हाईटला वर जाऊ शकता. बरोबर. तर या दृष्टीने आम्ही तो प्रॅक्टिस करत राहतो. म्हणजे आम्ही कमीत कमी 1.5-2 महिने तिथे 1.5 महिना तर नक्की तिथे राहून काढलेला आणि ही सगळी प्रॅक्टिस केली. कॅम्प 26,000 फुटावरून जेव्हा जायची वेळ आली होती तेव्हा वातावरण खूप खराब होतं आणि त्यावेळेला ऑक्सिजन सिलेंडर कमी आणि या सगळ्या दृष्टीने विचार केला. मग आम्ही जेव्हा वर निघालो जायला तेव्हा साधारण संध्याकाळी रात्री 8-9 वाजता लोक निघतात आणि मग आम्ही जेव्हा वर निघालो तेव्हा माझा शेर्पा मी बरोबर होतो आणि तेव्हा म्हणजे की आम्ही जरा लवकरच निघालो त्यावेळेला. कारण संध्याकाळची हवा 5 वाजता वगैरे आम्ही निघालो. कारण हवेचा वेग संध्याकाळच्या वेळा खूप असतो. म्हणजे 5:30-6च्या वेळेला हवेचा वेग जास्त होतो. बरोबर. म्हणजे पण त्याच वेळेला सगळी लोक शांत ट्रेनमध्ये बसलेली होती. त्यावेळेला मी आणि माझा शेर्पा वर जायला सुरुवात केली. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला 80 ते 100च्या वर लोक क्लाइम्बिंग करण्याकरता सबमिट करतात पुश करण्याकरता त्यावेळेस जमले होते. आणि ते जर एका लाईनीत जर चालू शकणार होते कारण एकच लाईन लागते. एव्हरेस्टला जर तुम्ही बघितलं तर एक लाईनीत सगळे लोक चालू. किती लोक वरती चढत होती? 80-100 लोक एका लाईनीत. आणि मग त्यावेळेला काय होतं की त्या लाईनीत जर तुम्ही असलात आणि जर तुम्ही किती फिट असला पण जो पहिला माणूस त्याच्या मागे तुम्हाला चालत झाला तर मी थोडा विचार केला जर आपण लवकर निघालो तर कधी आपण थोडं जरा लवकर वरती जाऊ पोहोचू आणि इतकी लोकांच्या मागे आपण चालू. कारण त्या आपल्याकडे जो आपला स्पीड आणि लोकांचा स्पीड मॅच करणं खूप गरजेचं होतं. आणि मग ह्या दृष्टीने विचार केला आणि लवकर सुरुवात केली. लोक शांत झाले त्यामुळे पुढे असल्यामुळे तो फायदा झाला की लोकांच्या मध्ये आणि माझ्यामध्ये 2-2.5 तासाचा डिस्टन्स असायचा आणि जास्तच 3-4 तासाचा डिस्टन्स असायचा. आणि मग जे मला पहाटे लोक 4-5 वाजता पहिल्या वेळेला सकाळचं जे एव्हरेस्टवर जाऊन पोहोचतात तर मी 1:55 मिनिटांनीच वरती पोहोचलो होतो रात्री. त्यामुळे काय झालं छान वेदर मिळालं आणि हवा होती थंड होतं. -40-45-42 डिग्री टेम्परेचर जरी असलं आणि प्रचंड थकवा होता. एक स्टेप चालणं मुश्किल होतं पण जी जिद्द होती की नाही आपल्याला एव्हरेस्ट करायचं. बरोबर. म्हणजे एका ठिकाणी म्हणजे हिलेज स्टेप म्हणून आहे तिथे थोडा त्रास पण झाला होता जाणवला. ऑक्सिजन सिलेंडर संपले होते आणि मग ते माझं शेरपण येऊन ते मला परत स्वतःचं काढून ते त्याचा सिलेंडर लावला गेला आणि मग मला वरती क्लाइंब करावं लागलं. परत तो 80 फुटावर जेव्हा खाली पडलो आणि खाली आलो म्हणजे तेव्हा पायाला लागलं वगैरे पाय प्रचंड बोन्सला लागलं होतं पायाला. त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी करताना एकच जिद्द होती की अरे आपण काहीतरी आता करू शकतो आणि आता इथपर्यंत पोहोचलो तर आता शेवटचं 300 मीटर वरती 400 मीटर राहिले ते आणि ते करणंच आहे. तर त्यावेळेला परत आम्ही त्यांनी तो म्हणजे माझा शेर्पा जो होता म्हणजे त्याचे खरंच मला धन्यवाद त्याला म्हणजे कारण त्यांनी जे पुश केलं की नाही तुम्हाला करायचं तुम्ही करू शकता. आणि हे सगळं करत असताना तो जो एक हे होता ना कॉन्फिडन्स की नाही कोणतरी आपल्याला सपोर्ट करतोय आणि त्यावेळेला एवढा जो आपण केलेली जी मेहनत असते त्याचं कुठेतरी आता चीज करणंच आहे असं ते हे असतं. आणि इतर मित्रांनी दाखवलेला जो विश्वास असतो बरोबर की तू कर आम्ही आहोत तुझ्या मागे तू कर तर हे जे हो ना हे खूप गरजेचं आणि तो तुम्हाला घेऊन जातो. खरंच त्यावेळेला तुम्ही तुमचे नसता तुम्ही इतरांचे झालेले असतात हे मला असं. आणि क्या बात आहे. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर ते सगळं चित्र उभं राहत आहे की आय कॅन इमॅजिन की कशा पद्धतीने तुम्ही गेला असाल कशा पद्धतीने सगळीकडे बर्फ टेम्परेचर कमी ऑक्सिजनची खूप कमतरता आहे आणि या सगळ्यामध्ये त्या सगळ्या मूव्स त्या सगळ्या वरती चढणं असू देत किंवा जसं तुम्ही सांगितलं तुम्हाला इंजुरी सुद्धा झाली यातून पण मानसिक तोल न ढासळू देता किंवा स्वतःला खूप स्ट्रॉंगली उभं करताना म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट की अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये स्वतःला उभं करणं किंवा काय. पण खरंच सर तुम्ही जे काही केलंय ते खरंच हॅट्स ऑफ आहे तुम्हाला.
कारण ज्या वेळेला तिकडे भारताचा झेंडा लावला तुम्ही, ती मुवमेंट ती कशी होती? सगळ्यात महत्वाचा भाग येतो, कारण जेव्हा वरती पोचलो तेव्हा एक तर मला अश्रू अनावर होत नव्हते. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण माझ्या ज्या इतर 3 मित्रांचा जो सपोर्ट होता माझ्यासाठी, जे माझ्या बरोबर होते पूर्ण टीम एक्सप्रेशनमध्ये, आणि घरच्यांचा सपोर्ट आणि 2-3 वर्षाची माझ्या मागे मेहनत घेणारी लोक होती, त्यांची मेहनत ती होती. आणि मी म्हटलं पण मला असं वाटतं की नुसती आपली मेहनत नाही तर तुम्हाला थोडं देवाची साथ पण असावी लागते, श्रद्धा असं आहे म्हणून. कारण त्याच्याशिवाय काही गोष्टी घडत पण नाही असं मला वाटतं. कारण तो तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जात असतो. तुम्ही जरी म्हटलं नाही की मीच करेन तर नाही होत. जेव्हा मी तिथे पोहोचलो तर माझा जो माझा गाईड होता शेर्पा, तो मला म्हणतो की सर आप जहाँ पे पहुंचे ये बहुत जगह बहुत अलग है, इसको क्या बोलते भगवान यहाँ पे रहते ऐसे, आप अभी वहाँ पे पहुंचो. रडता येत नव्हतं, त्याचं कारण अश्रू बाहेर यायचा प्रयत्न करतो पण ते येत नव्हते, कारण डोळ्यात पण ते सुद्धा थिजले होते बर्फामध्ये. त्यामुळे डोळे जे उघडे राहिलेले आणि फक्त समोरचं वातावरण बघत होतो. आणि तो जो आनंद होता, एक तर पहिलं मी नतमस्तक झालो आणि त्याच्यानंतर एक छोटी जागा होती तिथं बसून तो शेर्पा मला सांगत होता आणि माझे जे व्हिडिओ त्याचाच मला सांगतोय की सर आप जोर से चिल्लाओ, गणपती बाप्पा मोरया, संतोष झगडे, एव्हरेस्ट वीर, हे जेव्हा मला तो सांगत होता त्याचं कारण कळलं की मी महाराष्ट्रातला आहे आणि गणपती बाप्पा मोरया महाराष्ट्रातला माणूस हे ओरडून सांगतोय, आणि संतोष झगडे रायगड डिस्ट्रिक्ट कर्जत, आणि मी आता इथे पोचलोय आणि मी इथे आहे. हे सांगायचं कारण असं की त्या रात्रीच्या वेळेला आजूबाजूचं काही दिसत नव्हतं आणि मी इथे पोहोचलोय आणि हे कोण तुम्ही स्वतः आहात हे तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा, ओरडा, हे तुम्हाला सांगत होतं. आणि जेव्हा मी भारताचा तिरंगा काढला तेव्हा तो जो काय क्षण होता तो म्हणजे मला शब्दात सांगता येत नाही. कारण तो जो आनंद आहे ना वेगळा आहे की जगाच्या टोकावर आपण उभा आहोत आणि हायेस्ट टोकावर उभं राहून आपण अभिमानाने जो तिरंगा काढतो आणि सगळ्या भारतीयांचा जो हे असतो की अरे भारताचा तिरंगा एकदा तरी मी हातात घेऊन मी उंचावर फडकवीन, ते स्वप्न मी साकार करत होतो. आणि ते सगळ्यांचं ज्यांचे जे गिर्यारोहक आहेत, ज्यांची इच्छा आहे पण ते जाऊ शकतात, त्यांचं स्वप्न साकार करत होतो. त्याचा अभिमान वाटत होता. कारण तो जो म्हणतात ना की क्रिकेट खेळणारा स्टेडियमवर जेव्हा एखादा क्रिकेटर असतो आणि जेव्हा तो मॅच जिंकल्यावर, एखादी मोठी मॅच जिंकला, जेव्हा तो भारताचा तिरंगा अख्ख्या स्टेडियममध्ये फिरी मारतो, तसाच काहीतरी वेगळा आनंद असतो. कारण एवढे करोडो लोक तुमच्याकडे बघत असतात, तसा तो आनंद होता. अरे आत्ता मी माझा तिरंगा घेऊन मी वरती पोचलो आहे. आणि जेव्हा मी तिरंगा महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा जेव्हा पडतो, म्हणजे अप्रतिम तो अनुभव होता. म्हणजे सांगण्यासारखाच नाही, आनंद वेगळा आणि सोपं वेगळे आणि समाधान, आणि ते समाधान वेगळं आहे की आपण केलेली जी मेहनत आहे, विश्वास आहे, तो सार्थक ठरवलेला. आणि त्याच्या पलीकडे आपण आता जे काय होईल ते होईल नंतर, पण आपण आता इथे पोहोचलो आहोत. क्या बात आहे. म्हणजे सर तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात, पण अगदी शहारा आमच्या अंगावरती, माझ्या हातावरती आलेला आहे की इतक्या प्रयत्नातून, म्हणजे तुमच्या मनाची जर तयारी असेल, तुमचं मानसिक रित्या तुम्ही जर खंबीर असाल आणि तितकीच तयारी तुमच्या शरीराची जर तुम्ही करून घेतली असेल तर हे अशक्य नव्हतंच. म्हणजे तुम्ही ते शक्य करून दाखवलं आणि तुम्ही ते केलं विथ द हेल्प ऑफ लॉट्स ऑफ पीपल. तुमचे फ्रेंड्स असू देत, तुमचे शिर्पा म्हणून ज्यांनी तुम्हाला सहकार्य केलं ते असू देत, तुमची पत्नी असू दे, तुमचं कुटुंब असू देत, तुमचे मित्र, ह्या सगळ्यांची साथ तुम्हाला लागत गेली आणि तुम्ही आज इथवर आलात आणि तिकडे वरती ती मुवमेंट तुम्ही जगू शकलात. तर खरंच खूप छान आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही एव्हरेस्ट सर केला, त्यानंतर कुटुंबीय किंवा मित्र किंवा त्यानंतरच्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या त्या कशा तुम्ही जगल्यात? कारण मग तिकडे टॉप ऑफ द ऑलरेडी तुम्ही टॉप ऑफ द एव्हरेस्ट होतात आणि अगदी म्हणतात ना ते हवेत असल्यासारखं म्हणण्यापेक्षा मी हवेतच होतो, मी वरतीच होतो खरं तर. ती मुवमेंट, तो आनंद कसा व्यक्त केला किंवा कसं? खाली वरती असेपर्यंत मला माहिती नव्हतं की आपण फक्त कसं होतं की गिर्यारोहण करताना जेव्हा आपण वर पोचतो, म्हणजे एखाद्या शिखराच्या माथ्यावर पोचलो, पण त्या माथ्यावर पोचणं म्हणजे सबमिट झालं किंवा ते सक्सेस झालं असं मी म्हणत नाही. त्याचं कारण असं की सुखरूपपणे खाली येणं, जोपर्यंत बेस कॅम्पला आहे तोपर्यंत ते सक्सेस होत नाही असं माझं म्हणणं आहे. काय वाटतं त्याचं कारण असं की सेफ्टी महत्त्वाची, कारण आपला जो आनंद असतो तो आपण
अरे त्या दिवसात असं अरे आता माझा सक्सेस झाला आता मी खाली झालो, आणि बऱ्याच वेळा तिथेच ऍक्सिडेंट होण्याची चान्सेस असतात. हां. त्यामुळे तुम्ही जेवढे वर जातात तेवढेच सेफ्टी Safely घेऊन तुम्हाला खाली सेफ्टी यायचं. खाली येणं गरजेचं आहे, आणि आपल्या बरोबरच्या सहकार्याने घेऊन पण खाली येणं गरजेचं आहे. तर आम्ही जोपर्यंत मी बेस कॅम्पला आलो ना तोपर्यंत म्हटलं मला माहिती नव्हतं की आपण काय आपलं सक्सेस झालंय हे झालं हे नंतर, किंवा घरी गेल्यावर जो काही आनंद होईल इतर मित्रांमध्ये सगळं होईल, किंवा जगात जे नाव झालंय त्याचं सगळं नंतर. पण जेव्हा खाली आलो आणि मग त्याच्यानंतर जेव्हा बेस कॅम्पला जेव्हा कॅम्प 2ला आलो, जेव्हा माझे बाकीचे 3 मित्र जेव्हा आम्हाला भेटले, आणि मग तेव्हा आम्ही जेव्हा आनंद मग तोपर्यंत ठीक होतं, पण मग धमाल होती. म्हणजे मग एकमेकांच्या गळ्यात गळ्यात फक्त गळ्यात घालून रडणं हा प्रकार होता, आणि तोपर्यंत सगळीकडे बातमी पसरलेली होती. लोक करते सॅटेलाईट फोन असतात त्याच्यावरनं ती बातमी सांगितली गेली होती बेस कॅम्पला की असं असं झालेलं आहे. संतोष दगडे, कर्जत, रायगड, महाराष्ट्र, आणि ह्या टायमध्ये एव्हरेस्ट झालेला आहे म्हणून. ऑलरेडी गुगलवर त्यामुळे काय पटापट सगळीकडे ती बातमी ऑलरेडी गुगलवर पण आली होती, आणि आपला सगळ्यात महत्त्वाचा अभिमान होता की जेव्हा जगात ही बातमी पसरते तेव्हा आपल्या भारताचा तिरंगा आपल्या नावासमोर असतो. बरोबर. ही खूप मोठी गोष्ट होती. आणि हे सगळं करत असताना पण पाहायला लागलं असल्यामुळे कॅम्प 2वरनंच मला हेलिकॉप्टरने उचललं गेलं. माझ्या मित्राने की याला उचलावं लागेल कारण चालताच येत नव्हतं. कारण मी जे खाली कसं आलो हे माझंच मला माहिती, कारण पायाला लागलं असताना तसंच चालत खाली आलो होतो, त्यामुळे पाय प्रचंड फ्रीज झाला होता, चालताच येत नव्हतं. मग हेलिकॉप्टर बोलून त्याच्यामध्ये लिफ्ट करून काठमांडूला न्यावं लागलं. हॉस्पिटलमध्ये मग गेल्यावर 2-3 दिवस तिथं थांबून तिथे पूर्ण ऑक्सिजन मला जो कमी मिळाला होता त्यामुळे ब्रेनवर थोडा इफेक्ट वाटत होता, काय बोलतो हे कळत नव्हतं. दोन्ही हाताला फ्रॉस्टबाईट झालं होतं, त्यामुळे त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं हे सगळं चालू होतं हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे फक्त मी बघत होतो आणि काय झालं आहे माझं, त्यामुळे घरच्यांना माहिती नव्हतं मी कुठे आहे. बाकीचे नंतर माझे 3 मित्र मला जेव्हा येऊन परत काठमांडूत भेटले आणि मग सगळं झालं, आणि मग ते की आता सुखरूपपणे मग त्यांनी फोन लावला की हा चल, पण तेव्हा त्यांना कळलं की अरे हा हॉस्पिटलला आणि सुखरूप आहे. आणि पण तोपर्यंत त्याच्या आधी बातमी सगळी पूर्ण झाली होती. त्यामुळे असं म्हणतात म्हणजे मला माहिती होतं, मग आल्यावर कळलं की पूर्ण कर्जतमध्ये अख्ख्या रायगडमध्ये लोकांनी स्टेटस ठेवलं गेलं होतं, आपल्या नावाचं हे केलं होतं, काहीतरी फ्लॅग लावले होते, सगळ्या गोष्टी केल्या होत्या. लोक अभिनंदन म्हणजे घरी येऊन घरच्यांना भेटत होते, पण मी तिघांत आम्ही तिकडेच होतो. आणि मग एअरपोर्टवर आल्यावर बरीच लोक जेव्हा भेटायला आले तेव्हा कळलं की अरे आपण काहीतरी वेगळ्या गोष्ट केलेली आहोत, आणि तो आनंद वेगळा आहे. वेगळं आहे. क्या बात आहे. खूप छान सर, तुम्ही आज तुमचा अनुभव इथे सांगताय आणि खूप छान वाटतंय. एक अभिमान वाटतोय की आपल्या मराठी मातीतला मराठी माणूस जो अतिशय सामान्य बॅकग्राऊंड मधून आलेला आहे आणि त्यांनी त्यांचं स्वतःचं स्वप्न ध्येय हे असं पूर्ण करून केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं नाव एका वेगळ्या उच्च स्तरावरती नेऊन ठेवलेलं आहे. तर ह्या सगळ्या गप्पा गोष्टी तुम्ही आम्हाला बराच काही शिकायला मिळालंय की माणसामध्ये जिद्द, चिकाटी आणि सातत्य एखाद्या गोष्टीसाठी किती महत्वाचं आहे, यासारख्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप छान वाटलं. जाता जाता इतकंच विचारेन की जे कोणी अनेक तरुण आहेत किंवा ज्यांना खरंच गिर्यारोहक आहेत, ज्यांना असं काहीतरी करण्याची आवड आहे, अशा सगळ्यांना काय मार्गदर्शन द्याल? नक्कीच मी आत्ताच्या नवीन पिढीला किंवा जे आता नवीन ट्रेक करत असतात किंवा करण्याची इच्छा आहे त्यांना माझं सांगणं एकच असतं की ट्रेकिंग नक्कीच करा, आणि ट्रेकिंग करण्याकरता नो लिमिटेशन, म्हणजे त्याला लिमिट नाही की तुम्ही 5वीत असताना ट्रेकिंग चालू केलं पाहिजे आणि तुम्ही काय वय वर्ष 70-80 मध्ये पण तुम्ही ट्रेक करू शकता, त्याला लिमिट नाही आहे आणि काही सगळं करू शकता. फक्त त्याची सुरक्षता घेऊन ट्रेकिंग केलं गेलं पाहिजे. आपण ज्या आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा चांगल्या संस्था आहेत, चांगले मार्गदर्शक लोक आहेत किंवा चांगल्या कंपन्या आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर ट्रेकिंग करा आणि त्यांचा अनुभव घ्या आणि मग तुम्ही स्वतः ट्रेक करा. नाहीतर काय होईल की जास्तीत त्याचं जर गोष्टी वेगळ्या गोष्टी घडत गेल्या तर त्याचा अनर्थ जास्त होतो आणि नवीन प्रत्येक तुमचा पावलावर पाऊल ठेवून लोक घडत असतात असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीनेच अभ्यास केला पाहिजे आणि ट्रेक केले पाहिजे. नक्कीच. आणि जर तुमचं खरं तर सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालेलं आहे एव्हरेस्टवीर होण्याचं, आणि आता अर्थात प्रत्येक वेळेला नावामागे एव्हरेस्टवीर श्री संतोष दगडे असं लागतं. अजून काही अशी इच्छा आहे का की जी राहिली आणि ती पूर्ण करायची? होतं असं की बरेच लोक विचारतात आता ह्याच्या पुढे काय, म्हणजे आता रस्त्याने जाताना किंवा कुठे कोणी भेटलं की अरे एव्हरेस्टवीर संतोष दगडे नमस्कार करतात, भेटतात, आता ह्याच्या पुढे काय, असं तो एक प्रश्न होता. आता नवीन काय आहे हा प्रश्न येतो. पण असं वाटतं की एव्हरेस्ट सर झालं म्हणजे सगळं झालं की ह्याच्यातले असं नाही.
तर अजून बरेचसे असे चॅलेंजेस आहेत आपल्याकडे की भारतामध्ये पण आणि भारताबाहेर पण, की तिथे आपण ते घेणं गरजेचं आहे. आणि माझं असं आहे डोक्यात की अजून नवीन चॅलेंज घेणार आहे क्या बात आणि आहे. नक्कीच त्या दृष्टीने प्रॅक्टिस पण करतोय आणि चालू आहे म्हणजे त्या दृष्टीने वाटचाल. क्या बात आहे. म्हणजे हम यहाँ पे रुकने वाले है नाही असं म्हणायला हरकत Yes, नाहीये. yes. कारण जिद्दीने पेटलेला माणूस असतो तो कधीच थांबू शकत नाही, किंवा एखादी गोष्ट अचीव झाली की आपलं सगळं काही मिळालं असं म्हणून थांबत नाही, तर नवनवीन गोष्टी ज्या आहेत ते सतत आपण आत्मसात करत राहतो. आणि तुमचा स्वभाव पाहायला गेले तर एकंदरीत तो मला स्वभाव तसा वाटतो की नवीन गोष्टी सतत काहीतरी शिकायच्या आणि त्याच्यातून काहीतरी पुढे जात राहायचं. तर तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. पुन्हा एकदा मी सरांच्या फॅमिलीचं विशेष कौतुक करते की त्यांनी सरांना इतका सपोर्ट केलेला आहे. त्यांचे मित्र ज्यांनी त्यांना इतका सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळे संतोष सर आज इतक्या मोठं जे काही त्यांचं ध्येय होतं ते अचीव करू शकले, त्यांचं ध्येयपूर्ती ते करू शकले, स्वप्नपूर्ती करू शकले. तर त्या सगळ्यांचेच खूप खूप आभार. आणि सर तुम्ही अगदी वेळात वेळ काढून इथे आलात. कर्जतवरून सर आलेले आहेत, पण ज्या काही गोष्टी किंवा जी काही तुम्ही माहिती आज इथे सांगितली ती खरंच त्याच्यातून बरंच शिकायला मिळालं. आमच्या श्रोत्यांनाही ते नक्कीच आवडलं असेल. तर त्यासाठी पुन्हा एकदा मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. मगाशी मी परत जायच्या वेळी थोडंसं एक फक्त हा. आठवलं म्हणून की ह्या सगळ्यासाठी म्हणूनच मी जी आता कंपनी चालू केली, साहस हा. जी कंपनी आहे, आणि कर्जतमध्ये एक रॉयल कर्जत कॅम्प नावाचं एक ट्रेनिंग सेंटर आहे चालू केलेलं आहे. आणि साधारण 110 ते 120 मुलं तिथे राहू शकतात. क्या बात आणि आहे. जवळजवळ वर्षभर आम्ही मुलांना तिथे कॅम्प घेत असतो, ट्रेनिंग देतो. त्याच्यामध्ये कॉर्पोरेटची लोक सुद्धा येत असतात. आणि इतकं छान ते ट्रेनिंग सेंटर उभं केलेलं आहे. आणि ते ऍडव्हेंचर फील्ड असं याच्यासाठीच तयार केलेलं आहे. क्या बात त्यामुळे आहे. बरेचसे लोक तिथे येतात आणि लोकांनी यावं आणि याचा अनुभव घ्यावा असं मला वाटतं. नक्कीच. आणि त्याच्या सगळ्या लिंक्स सगळ्या आहेत. आणि तर जो काय अनुभव लोकांना घ्यायचा त्यांनी नक्कीच या असं मला वाटतं. नाही, नक्कीच. कारण आपण जे काही करतोय ते केवळ आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता तुम्ही इतरांना आपल्याला माहित असलेल्या गोष्टीचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो हे ओळखूनच तुम्ही जे काही ट्रेनिंग सेंटर आहे या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. तर त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. आणि मी नक्कीच गिर्यारोहक कोणी असेल तर त्यांनी संतोष तगडे सर आहेत, त्यांचं जे काही ट्रेनिंग सेंटर आहे किंवा ज्या गोष्टी त्यांनी सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही जाऊन स्वतः प्रशिक्षण घेऊ शकता असं मी आवाहन करते. आणि पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर श्रोते हो, आपली आजची ही विशेष मुलाखत एव्हरेस्ट वीर श्री संतोष तगडे यांच्यासोबत. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, सरांचे जे काही अनुभव होते ते ऐकून तुम्हाला कसं वाटलं, या सगळ्या गोष्टी आम्हाला नक्की कळवा. आणि गिर्यारोहणाविषयी किंवा ट्रेकिंग आणि जर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या आहेत, काही गोष्टी अनुभवायच्या आहेत, काही गोष्टींची माहिती करून घ्यायची आहे, तर सरांचा नंबरही आपण खाली लिंकमध्ये देतोय. तर येस, तिथे तुम्ही संपर्क करू शकता. आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा तुम्ही आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी RJ कोमल एव्हरेस्ट वीर श्री संतोष तगडे सरांसोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.